मला 14वे वर्ष लागले तेव्हाची गोष्ट. आरशापुढे उभे राहून स्वतःच्या सुदृढ, मोहक आणि घाटदार शरीराकडे मी अतृप्त डोळ्यांनी पाहत होतो. त्या प्रतिबिंबाचा पृष्ठबाहू धरून तो जोरजोराने हलवावा इतकेच नव्हे तर त्याच्यावर डोके ठेवून स्वस्थ झोपी जावे अशी कल्पना अकस्मात माझ्या मनात आली. इंद्रवृत्ताचा वध करून परत आला आहे आणि महालात इंद्राणीच्या बाहूवर मस्तक टेकून विश्रांती घेत आहे असे चित्र मी पाहिले होते. ते मला एकदम आठवले. अशा कल्पनात मद्यासारखीच मोहक धुंदी असते. त्या धुंदीत मी किती वेळ तसाच उभा होतो. कोण जाणे, मी दचकून वळून पाहिले. कुणीतरी बोलत होते. आईचे शब्द होते ते. आई म्हणत होती, पुरुषसुद्धा स्वतःकडं घटकानी घटका पाहत राहतात म्हणायचे. मला वाटत होतं बायकांनाच काय तो आपल्या रूपाचा गर्व असतो. ययू मोठा झालाय आता, हे पाहिलं तर काय म्हणेल तो. वळून पाहिले नसते तर आई तशीच बोलत राहिली असती. माझी मुद्रा दिसताच अगं आई असा उद्गार काढून ती थोडीशी लाजली. मग स्वतःशीच हसली. जवळ येऊन माझ्या पाठीवरून हात फिरवीत ती म्हणाली, ययू हा हा म्हणता किती रे मोठा झालास तू. माझी दृष्ट लागेल बाबा तुला. तू पाठमोरा उभा होतास. मला वाटलं तिकडची स्वारी आरशापुढं. ती मध्येच थांबली. तिचे डोळे भरून आले. माझ्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत ती म्हणाली, माझी एक काळजी दूर झाली. काळजी? इतक्या वर्षात तुझ्याशी बोलले नव्हते, पण माझं मन सारखं धगधगत होतं. तू हस्तिनापूरची पट्टराणी आहेस आई. एखाद्या दरिद्री ऋषींची किंवा दुर्दैवी दस्यूंची पत्नी नाहीस. तुला कसली आली काळजी? मी आई आहे ययू. नाही कोण म्हणतं? पण तू माझी आई आहेस. माझी हा शब्द अभिमानाने उच्चारताना माझी दृष्ट माझ्या सुदृढ आणि सुंदर प्रतिबिंबाकडे गेली. आईही ते प्रतिबिंब पाहून हसली. क्षणभराने गंभीर होऊन ती म्हणाली, ते खरं आहे रे, पण ज्याच्या कलशातल्या अमृताचं विष झालं आहे त्याला दुसऱ्या कलशाची काळजी वाटू लागते. आई यतीविषयी बोलत आहे हे उघड होते. मी अगदी लहान असताना आपले हे दुःख तिने मला सांगितले तेव्हा ते दूर करू शकलो नव्हतो. आता मी मोठा झालो होतो. वल्लविद्या, धनुर्विद्या, अश्वरोहण, युद्धकला या सर्वात मी निपुणता संपादन केली होती. यतीचा शोध करायच्या साऱ्या आर्यावर्तभर फिरायला मग आता कोणतीच अडचण नव्हती. मी आईला म्हटले, आई तू बाबांची संमती मिळव. मी सारी पृथ्वी पालथी घालून यतीचा शोध करतो आणि त्याला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो. तिचे ओठ हलले पण डोळे पाणावले. मन शांत करण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली, वेड्या, तुला यतीचा शोध कसा लागणार? आज अचानक तो माझ्या पुढे येऊन उभा राहिला तर मला सुद्धा त्याची ओळख पटणार नाही. तू तर त्याला कधीच पाहिलं नाहीस. तो कुठं असेल? कोणत्या स्थितीत कंठित असेल? कोणत्या स्थितीत दिवस कंठित असेल? कोणत्या नावानं वावरत असेल? या जगात असेल की नसेल? बोलता बोलता तिला गहिवर आला. तिच्या तोंडातून शब्द फुटेना. यती तिच्या हृदयाला फार मोठी जखम करून गेला होता. ती जखम तिला कुणाला अगदी बाबांनासुद्धा दाखवायची चोरी असावी. स्वैर उधळलेल्या घोड्यावरून पडून मुका मार बसावा, पण सारे अंग ठणकत असताना कण्याची देखील बंदी असावी, तशी तिची स्थिती झाली होती. 7 वर्षे मी इतक्या निरनिराळ्या गुरूंपाशी शिकलो. कैकदा शिकारीला गेलो. नाना प्रकारच्या उत्सवांत युवराज म्हणून मिरवलो. पण कुठेही केव्हाही यतीचा उल्लेख मी केलेला नाही. मला एक थोरला भाऊ आहे. ब्रह्मर्षी होण्याच्या नादाने लहानपणीच तो निघून गेला आहे. ही गोष्ट जवळजवळ विसरूनच गेलो होतो. आईच्या बोलण्याने ती सारी स्मृती जागृत झाली. माझ्याकडे टक लावून पाहत आई म्हणाली, ययू तू लवकर मोठा झालास. हाडापेरानं भरलास आणि
कला आणि विद्या शिकलास. आता तुझ्या 2 हातांचे 4 हात करून टाकायला हरकत नाही. म्हणजे तुझ्याविषयी माझी उरलीसुरली काळजी नाहीशी होईल. आजच तिकडं ही गोष्ट काढते मी. यतीविषयी कुणीही चकार शब्द काढायचा नाही असा बाबांचा दंडक होता. पण इतर गोष्टीत बाबा अगदी आईच्या मुठीत होते. तिची कुठलीही इच्छा ते सहसा अमान्य करीत नसत. मध्ये एका गुरूंनी काही दिवस मला एखाद्या ऋषींच्या आश्रमात ठेवावे असे बाबांना सुचविले. तुम्ही म्हणता ते खरं आहे. झाड चांगल्या रीतीनं वाढायला पावसा इतकंच ऊनही आवश्यक असतं, असे बाबांनी त्यांना उत्तर दिले. माझ्यासमोरच हे संभाषण झाले होते. मी मनात चरकलो. यतीने आईला दिलेल्या दुःखाची जाणीव झाल्या दिवसापासून आश्रम जीवनाविषयी माझ्या मनात नकळत तिरस्कार निर्माण झाला होता. जटा आणि दाढ्या वाढविलेले ते कुरूप ऋषी, त्यांची ती भिकार वल्कले, त्यांचे ते भस्मांचे भयंकर पट्टे आणि रानटी लोकांना शोभणारी त्यांची ही राहणी कळू लागल्यापासून प्रत्येक वर्षी ऋषी जीवनाविषयी माझे मन अधिकाधिक विटत गेले होते. असल्या ऋषींच्या तपश्चर्येला वश होऊन त्यांना वर किंवा शाप देण्याची शक्ती महादेव का देतो, हे कोडे मला काही केल्या उलगडत नव्हते. सौंदर्य आणि सामर्थ्य यांची पूजा करायला माझ्या बहुतेक गुरूंनी मला शिकवले होते. आश्रमीय जीवनात ही दोन्ही पूजास्थाने नव्हती. देहदंड हा तिथला 5वा वेद, कंदमुळे ही तिथली पंचपक्वान्ने, मंत्रघोष या तिथल्या वीरगर्जना, भाजीपाला चिरणे ही तिथली मृगयेची कल्पना, झोपडी हा तिथला महाल, इथल्या दासी अप्सरा ठराव्यात असे तिथल्या स्त्रियांचे रूप. हे सारे मनात घेऊन आपल्याला आश्रमात राहायला जावे लागणार या कल्पनेने त्या दिवशी मी फार अस्वस्थ झालो. दुसऱ्या दिवशी बाबांचे आणि या गुरूंचे बोलणे सुरू झाले. तेव्हा दाराआड उभे राहून मी ते सारे ऐकले. प्रथम माझी छाती धडधडत होती. शेवटी बाबा गुरुजींना एवढेच म्हणाले, ययू, आश्रमात गेला तर बरं होईल असं मलाही वाटतं, पण महाराणींची तशी इच्छा नाही. त्या दिवशी एका संकटातून आईने मला वाचवले होते, पण आज तीच मला दुसऱ्या संकटात घालीत होती. ती माझे लग्न करायला निघाली होती. सारी माणसे लग्न करतात, आपल्यालाही ते करावे लागेल. एखादी सुंदर राजकन्या आपली राणी होईल, अशा प्रकारचे विचार माझ्या मनात अलीकडे येऊ लागले होते. नाही असे नाही, पण ते केवळ विचार तरंग होते. या तरंगांना मोठ्या लाटांचे स्वरूप प्राप्त झाले नव्हते. या लाटा निराळ्याच होत्या. दिवसभर बुद्धी आणि शरीर कामाला जुंपूनही रात्री मंचकावरल्या मऊ शय्येत मला स्वस्थ झोप येत नसे. मधूनच मी एकदम जागा होई. पराक्रमाची, अश्वमेधाची, देवदैत्यांच्या युद्धात भाग घेतल्याची अशी नाना प्रकारची स्वप्ने माझ्या अर्ध्या उघड्या अर्ध्या मिटलेल्या डोळ्यांपुढे नाचू लागत. माझे पणजोबा पुरुरवा अतुल पराक्रमी पुरुष होते. उर्वशींचे हरण करणाऱ्या राक्षसाचा पराभव करून त्यांनी तिला आपले पत्नीपद दिले होते. त्यांच्या या विषयाचे वर्णन करणारे काव्य मी लहानपणीच तोंडपाठ केले होते. गंधर्व लोकांतून यज्ञक्रियेसाठी त्यांनी आणलेल्या 3 अग्नीचे मंदिर तर हस्तिनापूरचे भूषण होते. माझे वडील नहुष महाराजही आपल्या आजोबांसारखेच शूर होते. पूर्ववयात त्यांनी दस्यूंचा संहार केला, ऋषींना अभय दिले. पुढे देवांचा पराभव करून त्यांनी इंद्रपद सुद्धा जिंकले होते. म्हणे या दोघांप्रमाणे आपणही काहीतरी अद्भुत आणि अपूर्व करून दाखवावे, या इच्छेने माझे मन व्यापून टाकले होते. आणि आई तर माझे लग्न करायला निघाली होती. तिची ही लग्नघाई मला मुळीच मान्य नव्हती. मी तिला हसत हसत म्हटले, आई, तुला माझ्या लग्नाची घाई का झाली सांगू? सुनमुख पाहण्यासाठी अधीर झालेय मी. यतीसारखा मीही कुठंतरी नाहीसा होईल असं तुला भय वाटतंय, म्हणून मला बांधून टाकायला आपल्या 2 हातांना आणखी 2 हातांचं सहाय्य हवंय तुला. पण खरं सांगू, आईच्या नखात जे बळ असतं ते बायकोच्या मुखात. मोठ्या मनकवडा आहेस तू बाबा.
तुझं हे भय अगदी खोटं आहे. आई: नाही रे राजा, माझ्या सावली इतकंच ते खरं आहे. मी वीर होणार आहे, संन्यासी नाही. पण नाही नि बिन नाही. पण नाही नि बिन नाही. तुझ्या जन्मकाळी एका मोठ्या ज्योतिषानं तुझं भविष्य मला सांगितलंय. तू उत्सुकतेने विचारले. उत्सुकतेने विचारले. मी किती राक्षस मारीन असं त्यांचं गणित म्हणतं. कोटी खर्व निखर्व. चल वेड्या कुठला. मी किती अश्वमेध करीन हे तरी त्यानं लिहून ठेवलं असेल की नाही. तिने नकारार्थी मान हलविली. मी निराश होऊन म्हणालो, मग त्या कुडबुड्या जोशांचं भविष्य म्हणतं तरी काय. तिच्या मुद्रेवरून माझे हे बोलणे तिला आवडले नसावे. क्षणभर स्तब्ध राहून ती म्हणाली, ययू, तो ज्योतिषी म्हणाला, हा मुलगा मोठा भाग्यवान आहे. तो राजा होईल. सर्व प्रकारची सुख त्याला लाभतील. पण तो सुखी मात्र होणार नाही. त्या ज्योतिषाने हे वेडगळ भविष्य ऐकून मी हसत सुटलो. आपल्या बोलण्याचा अर्थसुद्धा कळत नसावा त्याला. सर्व प्रकारची सुखे मिळून जो सुखी होणार नाही तो स्वतः वेडा असला पाहिजे. शेवटी मी आईला म्हणालो, आई, पुढं एक सोडून शेकडो बायका करीन मी हवं तर. पण आज मला तहान लागली आहे. ती प्रेमाची नाही, ती पराक्रमाची आहे. मला रंगमहालात लोळत राहण्याची इच्छा नाही. रणांगणावर झुंजायची हौस आहे. देवांचं आणि राक्षसांचं युद्ध पुन्हा सुरू होणार आहे म्हणतात. त्या युद्धात मला जाऊ दे. हवं तर बाबा अश्वमेध करू देत. मी अश्वमेधाच्या घोड्यावर साऱ्या आर्यावर्तात फिरेन. शेकडो वीरांचा पराभव करून परत येईन. मग मी लग्नाचा विचार करेन.